वडील म्हटले की नको तू इंजिनिअरिंग साईडला जा, तर बघू म्हणे पुढच्या पुढे, म्हणजे जर तुला इच्छा असेल तर तू पुढे ट्राय कर, नसेल तर मग इंजिनिअरिंग मध्ये तू करिअर करू शकतोस म्हणून. पण तिथं काय मला एवढी अशी विशेष आवड नव्हती सर आयटी सेक्टर म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये. पण 4 वर्ष मला काय कसला इंटरेस्ट नव्हता इंजिनिअरिंग मध्ये. मला इंग्लिशचा एक पहिल्यापासून न्यूनगंड होता की मला ते पहिल्यापासून भीती होती इंग्लिशची बऱ्यापैकी. फादरचा विरोधच होता ह्या गोष्टीसाठी की नको हे क्षेत्र नको, आपण मिडल क्लास येतं, पटकन एक नोकरी घेणं आणि सेटल होणं ह्या गोष्टीचे होते. कारण की त्यांचे बाकी त्यांच्या मित्रांचे मुलं आहेत ना ते बऱ्यापैकी सेटल झाले होते. वाईट घटना अशी झाली सर की माझ्या वडिलांना दुर्गम आजार डिटेक्ट झाला सर. MND नावाचा एक आजार होता सर, मोटर न्यूरॉन डिसीज. म्हणजे तो 10,000 एक व्यक्तीला होतो सर. ग्राउंडला 1 महिना बाकी असताना फादरची डेथ झाली सर. माझी त्याची इच्छा मी पूर्ण नाही करू शकलो. ती माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं फेल्युअर आहे सर. म्हणजे मी इथून पुढे किती जरी मी यशस्वी झालो काय झालो, पण ज्याच्यासाठी आपण म्हणतो ना आपण ज्याचा थाप पडली पाहिजे आपल्या पाठीवरती की ना शाबास तू केलं, ती थाप काही माझ्या पडली नाही सर. त्या गोष्टीचं वाईट वाटतं सर, आयुष्यभर वाईट वाटणार की ना आपण आपल्या वडिलांसमोर ना की ना म्हणतो की ना वडिलांसमोर म्हणजे सर्वात मोठी म्हणतो ना आपण अभिमानास्पद गोष्ट असती आपल्या वडिलांच्या डोळ्यामध्ये आपलं कर्तृत्व दिसणं. ते मला नाही झालं, नियतीने नाही जमलं सर. तुझं होणार आहे की नाही म्हणे की निसं वावटे उठं म्हणजे असे गावातले 10-15 फोन असे झाले की यार तुझं झालंय का नाही झालं नेमकं. नमस्कार, मी किरण निमोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. 2023 जी काही निवड यादी लागली त्या निवड यादीमधून PSI पदी निवड झालेले वैभव वराड सर आपल्या सोबत आहेत. वैभवजी आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू सर. खरं तर तुम्ही ज्यावेळेस तुमच्यासोबत चर्चा करत होत त्यावेळेस कळलं की तुम्ही बऱ्याच मेन्स दिल्यात, म्हणजे जवळपास 20 मेन्स तुम्ही आतापर्यंत दिलेले आहेत, कंबाईन असेल किंवा राज्यसेवा असेल. त्याच्यातून एवढ्या प्रयत्नातून तुम्हाला आता यश मिळालंय. अर्थातच प्रत्येक यशामागे एक स्ट्रगल असतंच, मेहनत असते, त्याशिवाय येत नाही. कुणाला पहिल्या अटेम्प्ट मध्ये येतं, कुणाला 20व्या अटेम्प्ट मध्ये येतं. बरोबर सर. ते तुम्हाला 20व्या अटेम्प्ट मध्ये आलं, म्हणजे 20 मेन्स झाले तुमच्या जे काय असेल. परंतु PSIच व्हायचं हे जे ध्येय होतं तुमचं, हे टार्गेट होतं, हे कशामुळे? सर माझे वडील पोलीस प्रशासनामध्ये होते सर. बरं. PSI पदावरती रिटायर झाले, व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली, दुखत होतं त्याच्यामुळे. अच्छा. त्याच्यामुळे लहानपणापासून एक घरात एक शिस्त वगैरे, नंतर एक आपण म्हणतो ना लहानपणापासून कंटिन्यू वर्दी ते एक अट्रॅक्शन निर्माण झालं होतं वर्दी वगैरे बद्दल. नंतर शालेय जीवनामध्ये NCC वगैरे ह्या गोष्टी असेल किंवा खेळाच्या वगैरे गोष्टी असेल त्याच्यामुळं वर्दी वगैरे. पण मला सर पहिल्यापासून NDA वगैरे याच्यामध्ये जास्त आवड होती, म्हणजे आर्मी जास्त आवडतं. कारण की माझे मामा वगैरे सगळे जवळपास सगळे आर्मीमध्ये होते. आर्मीसाठी केलं का ट्राय? हा सर, मी NDA साठी ट्राय केला होता 2 वर्ष. ओके. पण त्यात काय झालं नाही सर. माझी लँग्वेज इंग्लिश लँग्वेज होती थोडीशी वीक होती, म्हणजे जे मेंडेटरी असते जी गोष्ट ती वीक असल्यामुळे नाही झालं. आणि मी इंजिनिअरिंगला जायचा, 12वीला चांगले मार्क, 10वीला चांगले मार्क होते, 12वीला पण चांगले होते. मग मी म्हटलं होतं घरच्यांना की ना स्पर्धा परीक्षा म्हणजे प्लेन BA करतो जातो, पण नाही. मग आता शेवटी मिडल क्लास सगळंच असतं की नाही बाबा हे शेवटी क्षेत्र खूप हे आहे असं म्हणजे डीप क्षेत्र आहे. मग वडील म्हटले की नको तू इंजिनिअरिंग साईडला जा, तर बघू म्हणे पुढच्या पुढे, म्हणजे जर तुला इच्छा असेल तर तू पुढे ट्राय कर, नसेल तर मग इंजिनिअरिंग मध्ये तू करिअर करू शकतोस म्हणून. तर माझा चांगला कॉलेजला नंबर लागला सर, इथं कोथरूडला महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला. ओके. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ब्रँचला नंबर लागला. पण तिथं काय मला एवढी अशी विशेष आवड नव्हती सर IT सेक्टर म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये. मला असे जेमतेम मार्क पडायचे, म्हणजे मी फक्त पासिंग पुरतं फर्स्ट क्लास जे आपल्याला इंटरव्ह्यू लागते, म्हणजे एखाद्या कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी जे आपल्याला पासिंग मार्क लागतात फर्स्ट क्लास लागतात, ते मी तेवढे दरवेळेस पाडायचो. असं विशेष इंटरेस्ट नव्हता मला असं त्या इंजिनिअरिंग लाईफमध्ये. इंजिनियर बनायचं डोक्यातच नव्हतं. असं एवढं काही विशेष नव्हतं सर इंजिनिअरिंग. गव्हर्नमेंट नोकरी करायची हे डोक्यात होतं पहिल्यापासून. पण असं घरचे म्हणले की ना एक बॅकअप प्लॅन असू दे, प्लॅन B असू दे की ना जर तुला नसेल आवड उद्या, म्हणजे माणसाचा आवड बदलते ना. त्या लहानपणी काय कळते नेमकं काय करायचं काय नाही. प्रत्येकाला कुणी म्हणतो डॉक्टर हे, पण जेव्हा रिअलिटीमध्ये तेव्हा नंतर कळतं की नाही क्षेत्र हे म्हणून. आता 12वीला असताना मला डॉक्टर वाटत होतं, पण आमची वेळेस ती नीट एक्झाम आली आणि त्याचा जो रिझल्ट आला ना त्याने नाही म्हटलं आपल्याला नाही जमणार, नाही इच्छाच निघून गेली माझी. मग त्याच्यामुळे म्हटलं चला आपण इंजिनिअरिंग साईडला मॅथ चांगलं होतं वगैरे, कॉलेज पण चांगलं मिळालं. माझं ऍडमिशन सुद्धा TWS मधून झालं होतं, म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट झालं ऍडमिशन. त्याच्यामुळे ठीक आहे म्हटलं मग घरचे, मी पण म्हटलं चला डिग्री होईल. पण 4 वर्ष मला काय कसला इंटरेस्ट नव्हता इंजिनिअरिंग मध्ये. म्हणजे वडिलांना मी सांगायचं फोन होती अभ्यास करतोय हे करतोय, पण फक्त परीक्षा आली की तेवढं. ह्याच्या पलीकडे मला म्हणजे तुम्ही जर मला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बद्दल विचारलं तर मला खूप 10% सांगता येणार नाही त्या गोष्टीबद्दल. पण ठीक आहे समजा झालं. काय विचारलं होतं का नाही? हा विचारलं त्यांनी, भरपूर विचारलं, पण बेसिक विचारलं. अच्छा. बेसिक विचारल्यामुळे मी ते प्रिपरेशन करून गेलो. एक मित्र होता माझा, त्याला म्हणजे त्याच्यातून थोडं इन्फॉर्मेशन काढली. नंतर आमचे बुक्स आहेत थोडेसे नॉर्मल, त्या बुक्सवरनं थोडंफार नॉर्मल इन्फॉर्मेशन काढली आणि त्या रिलेटेड
मला इंटरव्ह्यू चांगला गेला, म्हणजे अच्छा. मी त्याच रिलेटेड विचारलं बऱ्यापैकी. झाला 18ला पास आउट झालो. मग घरचे म्हणलं, माझे एका फ्लेक्स कंपनीमध्ये हे पण झालं, प्लेसमेंट सुद्धा झाली. हम्म. पण ती प्लेसमेंट माझी अशी म्हणजे अभ्यासामध्ये नाही झाली. माझा जो पूर्ण इंटरव्ह्यू माझा स्पोर्ट ओरिएंटेड इंटरव्ह्यू गेल्यामुळं त्या आपल्याला टेक्निकल इंग्लिश चांगल्या पद्धतीने बोलता येते, बरोबर. त्याच्यामुळं सिलेक्ट झालो तेव्हा. पण आणि जॉईनिंग लेट होती माझी त्या टाइमला. ओके. जॉईनिंग 18ला पास आउट झालो, जॉईनिंग लेट होती. म्हणजे त्या टाइमला म्हणजे करोनाच्या आधी अशी लगेच जॉईनिंग भेटत नसायची. म्हणजे जे बल्क प्लेसमेंट असायचे, म्हणजे 3.25 पॅकेज आले जानेवारीमध्ये, त्यांचे अपॉइंटमेंट लेटर यायचे. मग तो पण म्हटलं काय करावं. माझा भाऊ होता, म्हणजे गावात आमचं गाव खूप मोठं आहे सर, शिक्षकांचं गाव आहे बऱ्यापैकी. बरं. म्हणजे तुम्ही जामखेडमध्ये आमच्या साकत गावाचं नाव काढलं ना, कुणीही सांगाल तुम्हाला, सगळे शिक्षक सगळे म्हणजे प्रत्येक घरात 2 ते 3 शिक्षक. डीएड वाले का बीएड? डीएम जुने सगळे, अच्छा. जवळपास जुने जेवढी पिढी आहे, शिक्षकांची पिढी म्हणली जाते सर. बरं. आणि आमच्या गावात असं काही एमपीसी असं काही असं ही नाहीये पहिल्यापासून, म्हणजे एमपीसी करणारे पोरं वगैरे. मग माझा एक भाऊ होता, चुलत भाऊ होता, राहुल वराड. तो ते ऍग्री झाला तर तो पुण्यात आला होता. मग त्याच्यामुळे माझा संपर्क यायचा सारखा, पेठेमध्ये येणं वगैरे हे करणं. पेठेमध्ये आधी संपर्क जास्त नव्हता, फक्त गणपतीमध्ये नाचायला येणं म्हणजे पेठेमध्ये येणं, ह्याच्या आपल्याकडे पेठेचा काही संपर्क नव्हता आमचा. तर मग त्याच्यामुळे त्या गोष्टीचं जरासं हे झालं की मग. आणि आमच्या वेळेस काय होतं सर, जी ऍप्टिट्यूड टेस्ट असते आमची प्लेसमेंटसाठी, त्यासाठी इंग्लिश मस्ट असतं, इंग्लिश लँग्वेज मस्ट असते. मग मला इंग्लिशचा एक पहिल्यापासून न्यूनगंड होता, की मला ते पहिल्यापासून भीती होती इंग्लिशची बऱ्यापैकी. टेक्निकल लँग्वेज आपण किती का चांगल्या पद्धतीने बोलू शकतो, पण ज्या गोष्टी लागतात तुम्हाला म्हणजे समाजामध्ये किंवा नॉर्मल कन्व्हर्सेशनमध्ये, त्याच्याबद्दल एक भीती होती. आणि माझं वीकच होतं इंग्लिश पहिल्यापासून, लहानपणापासून. मग तेव्हा मला भावाने ते गणेश कडकर सरांचा तेव्हा खूप फॉर्मला होता क्लास सांगितला. मग त्याच्यामुळे ते एमपीसीसी संपर्क आला. मग 5-6 महिन्यात मग म्हटलं चला, म्हणलं इंग्लिश सुधारवण्यासाठी क्लास लावला, इंग्लिश सुधारण्यासाठी क्लास लावला. पुढे एमपीएससी माहिती झाली. आणि तिथून पुढे एमपीसी माहिती झालं. मग शेजारी पाजारी बसणारे लोक वगैरे, मग ते पेपर्स वगैरे. मग मी म्हटलं, मग घरच्यांना मी म्हटलं ठीक आहे, मला 2 वर्ष द्या म्हटलं, मी ट्राय करतो म्हटलं, कारण की मला वाटत होतं मी 2 वर्षात होईल म्हणून. आणि ती प्लेसमेंट झालेली? प्लेसमेंट झाली, मी घेतली नाही सर. मी सोडून दिली सर. मी जानेवारीमध्ये आलतो, जानेवारीमध्ये माझी प्लेसमेंट आलती. आणि त्या टाइमला 2019ला इलेक्शन होते, त्याच्यामुळे 17 फेब्रुवारीला पहिली राज्यसेवा, 2019ला राज्यसेवा फ्री होती सर. मग ती फ्री होती. मग मी घरच्यांना म्हटलं की ना, मला 2 वर्ष चान्स द्या म्हटलं. नंतर मी माझ्या कलिग्स यांना पण विचारलं की ना, जर मला इथं अपयश आलं समजा स्पर्धा परीक्षेमध्ये, तर मी रिएंट्री कशी करणार. तर ते म्हणजे 2 वर्षात काही प्रॉब्लेम होत नाही, ब्रिज कोर्स करून तू परत आपण रिएंट्री करू शकतो समजा आयटी सेक्टरमध्ये. त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम नव्हता की ना, ठीक आहे चला बॅकअप प्लॅन आहे आपला. आणि 17 फेब्रुवारीची हे होती, एक्झाम होती. तर ती दिली मी, चांगली प्रिपरेशन मी चांगलं केलं. तर ते सीसॅट होतं सर. तर सीसॅटमुळे मला चांगले मार्क आले, मी क्वालिफाय झालो सर 2019. आणि ते पहिल्याच अटेम्प्ट झाल्यामुळे एक ओव्हर कॉन्फिडन्स झाला क्रिएट, की नाही एमपीसी आपल्याला निघू शकते असं ह्याच्यामुळे. त्याच्यामुळे झाल्यामुळे मी घरच्यांना म्हटलं, घरचे पण म्हटलं आयला पहिल्याच अटेम्प्टमध्ये क्लास. आता घरच्यांना राज्यसेवा काय कंबाईन काय हे माहित नाही, नेमकं फक्त विचारायचे बाबा कोणत्या पोस्ट असतात. मग मी सांगायचो तहसीलदार वगैरे ह्या पोस्ट, डेप्युटी कलेक्टर, अच्छा ठीक आहे कर. त्यामुळे फादरचा विरोधच होता ह्या गोष्टीसाठी, की नको बाबा हे क्षेत्र नको, आपण मिडल क्लास येतं, पटकन एक नोकरी घेणं आणि सेटल होणं, ह्या गोष्टीचे होते. कारण की त्यांचे बाकीच्यांचे त्यांच्या मित्रांची मुलं आहेत ना, ते बऱ्यापैकी सेटल झाले होते. तर मी केला अभ्यास त्या टाइमला 2019च्या. प्लेसमेंट कॅन्सल घेतली नाही त्यावेळेस घरून वडील काय बोलले नाही, ते काय म्हटले नाही त्या टाइमला सपोर्ट केला. काय म्हणणार म्हणजे ठीक आहे बाबा, काय इच्छा आहे तर कर म्हटले बाबा. म्हणजे बाकी सगळ्यांचा विरोध झाला त्या गोष्टीसाठी, पण मम्मीनी आणि वडील म्हटले ठीक आहे तुझी इच्छा आहे ना तर तू कर म्हणे, पण 2 वर्ष देत होतो म्हणे तुला. मग राज्यसेवेचं झालं, पण राज्यसेवेत मला काहीच कळलं नाही सर, नेमकं काय असतं काय. म्हणजे जे आपलं नॉर्मल सब्जेक्ट आहे हिस्ट्री वगैरे, हे मार्क्स खूप कमी आले, मी फेल झालो. पण मला वाटलं तर कंबाईन निघाल. त्याच्यानंतर 1 महिन्यात कंबाईन होती, पण कंबाईन ही पूर्ण वेगळी होती सर, अभ्यासाशी रिलेटेड कंबाईन असते. त्यामध्ये सीसॅटचा जास्त 15 मार्काचा प्रकार असतो. तर मला त्या टाइमला 46 मार्क आले. सगळेजण म्हटले तू बसतो तू अभ्यास कर वगैरे. मग म्हटलं पटकीन एक नोकरी घेऊ म्हटलं. म्हणजे जे कोणी सिनियर होते ते सांगताना हे सांगायचे इथं की इथं आलंच नाही, हे क्षेत्र जरासं डेंजर झोन क्षेत्र आहे, इथून एक कोणत्या नोकरी घे पटकीनी, म्हणजे जेणेकरून तुला मग पुढं किती तुला आयुष्यभर तुला कोणी काय म्हणणार नाही. पण त्या टाइमला म्हणलं ठीक आहे 46 मार्क म्हणलं आपण PSI ला बसू शकतो म्हणलं. पण तिथं मला 2-3 मार्क्स कमी झाले. आणि सर 43 काय मला 45 होते वाटतं, 46 का 45 होते. आणि 1 मार्काने रिझल्ट गेला. मग काय आलं रियालिटी काय आली. मग पुढं काहीच नाही ना वर्षभर. तेव्हा असं काही मध्येच परीक्षा नव्हत्या काय.
मग परत मग 20चा अभ्यास चालू केला की चला जाऊन द्या 20चा अभ्यास चालू करू, व्यवस्थित करू, एकदम ज्या चुका झाल्यात आपल्या त्या बघू म्हणलं. कारण की तेवढा एवढा एक्सपिरियन्स नव्हता आणि क्लास वगैरे काय नव्हते सर. विशेष म्हणजे क्लास वगैरे असं काही एंट्री केली नव्हती, क्लासमध्ये क्लास वगैरे लावले नव्हते. फक्त एक सर होते आमचे, म्हणजे सिनियर होते, त्यांनी थोडंफार इकॉनॉमिक्सचं थोडंसं फार सांगितलं होतं की असं असं असते म्हणून. मग ते तेवढं फक्त. मग 20ला मग थोडेसे क्लास करायचा म्हणून एक इकॉनॉमिक्सचा क्लास होता, एन श्याम सरांचा क्लास होता तेव्हा, इकॉनॉमिक्सचा कन्सेप्च्युअल होता. तो एक क्लास केला आणि करोना आला की सगळे चलो घरी आले की मग 2 वर्ष काय हे काय, मग घरचे पण बोलायला लागले की काय असं काय, चांगला जॉब लागला होता, जॉब लागला होता, सोडला, तू गेला असतास पुढं कसं काय होईना. आणि माझ्यासोबत एक मित्र होता माझा, लहानपणापासून आम्ही सोबत शिकलेलो होतो, सुजित पठाडे म्हणून होता. त्याला काय 13,000चा जॉब त्यांनी स्टार्ट केला होता सर. आयडिया कंपनीमध्ये चालू केला होता, इथं जवळ होता. पण तो 13,000 करत चिकाटीने तो करत त्याच्या प्रतिभानुसार तो काहीतरी 70,000 पर्यंत गेला सर करोनानंतर 2021 पर्यंत. त्यांनी लग्न वगैरे केलं. मग थोडीशी म्हणायची बघ तू पण चिकाटीने गेलास ना, छोटं मोठं काय नसतं, गेला असतं तू पण, आपण पण असं हळूहळू गेला असतं काय वाईट झालं असतं. आता हे क्षेत्र कसं आहे बघ, आता माहित नाही पुढं काय होणार आहे. आणि करोना आल्यामुळं न्यूज यायच्यासारख्या बजेटचं कोलमडलं, पैसा नाही राहिला, काय नाही राहिला, मग आता कात्री लागणार पगारांना, नोकऱ्यांना कात्री लागणार. आणि ते फादरला कुठं तर ते जाणवत होतं की यार आता कॉम्पिटिशन आहे हे ते वगैरे. आणि त्या ह्याच्यामध्ये सर एक वाईट घटना अशी झाली सर की माझ्या वडिलांना दुर्गम आजार डिटेक्ट झाला सर. ती आमच्यासाठी म्हणजे अशी गोष्ट होती की MND नावाचा एक आजार होता सर, मोटर न्यूरॉन डिसीज. म्हणजे तो 10,000 एक व्यक्तीला होतो सर. त्याच्यामुळे ते आम्ही हे ढासळून गेलो की आमची पूर्ण हे झालं. म्हणजे आर्थिक परिस्थिती चांगली होती देवाच्या कृपेने, वडिलांच्या कृपेने, पण जी मानसिक स्थिती होती, मॅन पॉवर होती, ती खूप काहीच नव्हती. म्हणजे हळूहळू जे म्हणतो पप्पांना इन्व्हॉल्युंटरी रिटायरमेंट घ्यावं लागली. मग त्याच्यामुळं घरी पण बघणं आलं, शेती बघणं आलं, ह्या गोष्टी आल्या. मॅनेज करता येत नव्हतं त्या गोष्टी, सगळ्या गोष्टी. म्हणजे पूर्ण एक माणूस पप्पांजवळ लागतच होता. आणि त्या विशेष म्हणजे त्या आजाराला सर कुठंच वर्ल्डमध्ये कुठंच उपचार नाही सर. म्हणजे स्टीफन फ्लेमिंग, स्टीफन ते मला एक्झॅक्ट त्या शास्त्रज्ञांचं माहित नाही, ते व्हीलचेअर होते, स्टीफन हॉकिंग, त्यांना जो आजार होता का तो आजार झाला सर. अच्छा. मग ते हळूहळू माणूस एकदम त्याचे पूर्ण व्हॉलंटरी ऍक्शन बंद होणार आणि तो माणूस दगावणार. म्हणजे लास्ट 3 वर्ष राहिले होते पप्पांकडे. म्हणजे असं डॉक्टरांनी डायरेक्ट सांगितलं होतं की 3 वर्ष आहेत त्यांच्याकडे. मग ते आमच्यासाठी आघातच होता की एक चालता फिरता माणूस. करोनामध्ये ड्युटी केली होती फादरने, पूर्ण फुल ड्युटी केली होती. आणि जसं करोना उठला की ते हे झालं. मग काय करायचं पण पप्पा म्हणले काय नाही म्हणे, तू कर म्हणे. मग 20चं पण पूर्ण असंच गेलं सर. म्हणजे परत करोना सेकंड लाट आली, हे झालं. पण 20ला चांगला अभ्यास केला, 3 मेन्सला बसलो, ASO/STI, राज्यसेवेला पण बसलो. म्हणजे आता म्हटलं की बाबा राज्यसेवेचं माहित होतं काय झालंय मागच्या वेळेस. म्हटलं नको, म्हटलं लगेच आपण रिस्क न घ्यायला, पुढं आहे म्हटलं आपण PSI करू. म्हटलं प्रॉपर जागा भरपूर आल्या, बाकीच्या जागा नव्हत्या आल्या. मग PSI करू म्हटलं आपण प्रॉपर, म्हणजे लवकर नोकरी घेणं होईल आणि जेणेकरून पप्पांच्या डोळ्यासमोर गोष्टी होतील मग. पण त्या राहड्यामध्ये ते 2020ची केस गाजलेली सर, गवताळा केस. त्याच्यामध्ये 1 वर्ष सर काय परिषद झाली नाही सर. म्हणजे अक्षरशः हातबल होऊन गेला. म्हणजे माणूस ना, म्हणजे काय करणार त्या टाइमला. बरं कोर्ट केस होती ना, राजकीय माहित नव्हतं काय दिशा, काय नेमकं काय करायचं, कुठं पळायचं. आणि तेव्हा सर असं मग तुमचं नाव ऐकून होतं, पण तुम्हाला फोन करायचो होतो आम्ही. तुम्हाला एक फोन करायचो, महेश बडे सरला फोन करायचो, काहीतरी करा, हे करा. तुम्ही म्हणायचं हो कोर्ट केस आहे. म्हणजे तुमचं नाव ऐकून होतं की हाय हे 2 व्यक्ती होते स्पर्धा विश्व, तुमचं ट्विटरला यायचे सर, आम्ही ट्विट करायचं, ह्याच्यापुढे दुसरं काहीच करत नव्हतं. म्हणजे काय माहितच नाही ना, नवीन सगळे आम्ही. आणि तेव्हा एवढा अवेअरनेस नव्हता सर की लगेच राजकीय दबाव आणता येईल, आमदारांना भेटता येईल, हे करता येईल. ती 2021ची पण प्री झाली, त्या म्हणजे 20ची झालीच नव्हती ना, 20ची काय मेन्स झाली नाही, 21ची प्री झाली. 21च्या मेन्स प्रीला पण 3ला पास झालो सर. पण 21चं मग ते फर्स्ट अटेम्प्ट थोडंसं ओव्हर कॉन्फिडन्स झाला. क्लास नाही होती लावलेले मराठीचे वगैरे, कोणतेच क्लास केले नव्हते की नाही मराठी सोपं आहे म्हणे, काही नाही आपण हे होऊन जाऊ, काय नाही प्रॉब्लेम. 21ची मेन्स उडाली सर. मला मराठी विषयाला खूप कमी मार्क्स आले, म्हणजे खूपच कमी मार्क्स आले, सांगण्यासारखे मार्क्स नाही. STI उडाली आणि PSI केली नव्हती तेव्हा STIची 600ची ऍड आली. पण ठीक आहे म्हटलं आपण STI करू आणि मग परत राज्यसेवा करू. आपलं असं काय हे नाही म्हटलं, काहीतरी नोकरी घेऊन आपल्याला फायनल मोटिव्ह आपलं मोठं म्हणून. STI उडाली, PSI उडाली, ASO उडाली, 3 उडाले. मग काय म्हटलं घरचे म्हणले नेमकं काय व्हावं म्हणले, आता काय घरचे पण कंटाळले, यार तू नुसतं सांगतोस फोन करून की नुसतं मेन्सला बसलाय, पण पुढं काय होय नाही, नेमकं काय चाललंय तुझं, खरं सांगतोस का खोटं सांगतोय.
अरे तू 3 परीक्षा पास होतोय पण पुढे काय रिझल्ट मध्ये एका बी नाही म्हणे तुझं, प्रत्येक वेळेस तेच होतंय. प्रत्येक वेळेस तेच व्हायला लागलंय. असं कसं काय व्हायला लागलं, नेमकं काय चुकतंय बघ की तुझं. पण 21च्या मेन्स झाल्या की लगेच काहीतरी एक आमचे एक सर होते, विशाल सवय सर म्हणते, मित्रच होते आमचे. त्यांनी कसं तरी कोर्ट केस वगैरे करून ते आमची डेट आणली वापस 20ची. विशाल सर PS आहे. हा PSI. त्यांनी ती डेट आणली. मग 20चं लगेच आम्हाला लगेच 2 महिन्यात मग समजा 21चं समजा डेट सोडून द्यावा. पहिलीच म्हणजे कंबाईनची पहिलीच मेन्स दिली, त्याच्यामुळे समजा झालेली चूक आपण ह्यात बदलून घेऊ. त्यामुळे 20ची दिली. 20ला सर चांगले मार्क्स आले मला. PSIला 142 मार्क्स आले. 140 काहीतरी मेरिट लागलं ओपनचं. त्यामुळे आता वाटलं आता काय नाही, ग्राउंड तर काढायचंय म्हटलं, आणि 60 मार्काचं ग्राउंड आहे म्हटलं, लीड पण भरपूर होती म्हटलं, काय प्रॉब्लेम येणार नाही. भरपूर म्हणजे असे जे क्लासवाले सांगायचे की नाही काय तुमचं 100% होऊन जाते. मग घरच्या सांगितलं तुम्ही निवांत राहा, यावेळेस मी PSI फिक्स आहे म्हटलं. फिक्स आहे म्हटलं, ग्राउंड चालू केलं. पण ते नियोजन नसल्यामुळे व्यवस्थित कसं करायचं, काय करायचं, थोडंसं आमच्या चुका, टाइमपास करणं असेल, शरीराकडे लक्ष न देणं असेल. आणि एक GR निघाला सर नवीनच, तो माहिती मुलींचा GR होता की ना, ग्राउंड खूप अवघड होतं. त्यामुळे नंतर परत 100 मार्काचं ग्राउंड झालं. तोपर्यंत ग्राउंड एकदम नॉर्मल चाललं होतं आणि माझं इनबिल्ड चांगलं होतं, त्याच्यामुळे मी काय लक्ष देत होतो ग्राउंडकडे. 60चं तर पाडायचं म्हटलं, 60 ताशी निघून जातात म्हटलं, क्वालिफाय होते म्हटलं. क्वालिफायला काही प्रॉब्लेम नाही म्हटलं आपल्याला. कारण मग 13 डिसेंबरची तारीख आमच्या आयुष्याची कलटरीन देणारी तारीख ठरली. 13 डिसेंबर मला चांगला आठवतोय. 2023ला GR आला की 100 मार्काचं ग्राउंड झालं. आणि त्याच्यानंतर लगेच काहीतरी 20 दिवसानंतर लगेच आमच्या ग्राउंडची डेट पडली. मग त्या राहड्यात मध्ये लवकर 2 टाइम ग्राउंड करणं, खाण्याकडे लक्ष देणं, ह्या गोष्टीमुळे मला झाली इंजुरी सर. आणि इंजुरी अशी झाली सर की ना, 14 फेब्रुवारीला माझं ग्राउंड होतं सर, आणि एक शेवटचा डेमो द्यावा म्हटलं आपण की ना, एक शेवटचा डेमो देऊन टाका म्हणून, नेमकं काय किती आपलं पाण्यात आपण बघावं, जे नव्हता द्यायला पाहिजे की ना, ग्राउंड जवळ असं म्हणतात की ना, ग्राउंड जवळ आल्याच्यानंतर डेमो नाही दिले पाहिजे. पण चला म्हटलं, पोरं पळायला म्हणून मी पण पळालो. आणि त्याच्यामध्ये माझा पाय फिरला, ग्राउंड होती दगडाखाली हे झालं, त्यामुळे मला इंजुरी झाली दोन्ही पायाला. मला स्ट्रेस फ्रॅक्चर मेजर लेवलचं झालं, मला पळतच नाही आलं. म्हणजे मला एफर्टच देता नाही आले सर. 2014 आणि 14 फेब्रुवारीला मी डिस्क्वालिफाय झालो. ते माझ्यासाठी सर्वात वाईट गोष्ट होती की ना, मी माझ्या तोंडी घासायला जवळजवळ 26 मार्क लीड होती सर. ती खूप लीड होती सर मला, 26 मार्क लीड होती सर ती. म्हणजे इंटरव्ह्यूला फक्त 15-16 जरी मार्क असते, नॉर्मल जरी गेला असतं तरी मी PSI झालो असतो. आणि ती खरंच म्हणजे खसणारी गोष्ट होती माझ्यासाठी आयुष्यातली की ना, यार आता काय करायचं नेमकं पुढं. 21 गेलं, 20 गेलं, आणि 22चा ट्रान्झिटरचा इश्यू आला होता. बरोबर. 22ला सुद्धा मार्क्स होते आणि 22चा ट्रान्झिटरचा इश्यू आला, त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट लागत नव्हता. आणि पप्पांचं दुखणं वाढलं होतं सर, म्हणजे भरपूर वाढलं होतं. म्हणजे माझे जे जवळचे मित्र त्यांनाच माहिती, म्हणजे माझ्या रूममेट्सला ह्यांना माहिती, बाकीच्यांना बऱ्यापैकी लोकांना मित्रांना मी सांगितलं नाही, म्हणजे कशाला सांगायचं आपलं हे. बऱ्यापैकी वाढलं होतं. याच्यामध्ये माझ्या आईने मला खूप साथ दिली. म्हणजे तिने मला फोनवरती असं कधी जाणून देत होती की ना, पप्पांचं दुखणं वाढलंय की ना, माणूस लागतो एक उचलायला पप्पांना सर. म्हणजे एकदम लहान बाळासारखं झालं सर पूर्ण. म्हणजे तो आजार खूप दुर्गम आजार, तो आजार कोणालाच होऊ नये, आणि तशी परिस्थिती खरंच कोणाची शत्रू होती पण ओढवू नये. एक टाइम कॅन्सर असू दे काय असू, त्याची ट्रीटमेंट तरी करता येते माणसाला की ना, होप्स असते. म्हणजे कसल्याही प्रकारची ट्रीटमेंट नाही सर, काहीच नाही, गोळ्या नाही सर अजून याच्यात. असा आजार आहे म्हणजे, असे आजार आहेत की ना अजून आपल्याला माहित पण नाहीत, असे पण काही आजार आहेत. तशी काहीच करू शकत नाही आपण, काहीच नाही. फक्त तुमच्यात इच्छाशक्ती असली पाहिजे जगण्याची, फक्त बस. ती जगण्याची इच्छाशक्ती पप्पांची गेली होती. आणि पप्पा स्वतः ढासळले जेव्हा माझा 20 हे होईल की आता म्हणजे पुढं काहीच नाहीये म्हणे. म्हणजे अक्षरशः मला फादर असे म्हटले की ना, तू ते टायपिंगचं सर्टिफिकेट काढ म्हणे, म्हणजे टायपिंगची परीक्षा कर म्हणे, की जेणेकरून क्लर्क तरी होणार आहे डोळ्यासमोर म्हणे. आणि सर मी PSI होणार आहे म्हणून मी 20 आणि 21च्या क्लर्क टॅक्स मी दिलंच नाही सर. की नाही कशाला द्यायच्यात म्हटलं, आपल्याला पास झालो तो आणि टायपिंग परीक्षेलाच गेलो नाही. ह्याच्यासाठी थोडी आलोय आपण इथं, ऍटलीस्ट अधिकारी तरी होऊन जाऊ काहीतरी म्हणून. म्हणजे दिल्याच नाही मी त्या. म्हणजे ती मला तिला वाईट वाटलं की यार, शेवटी फादर म्हटलं की नाही माझ्या डोळ्यासमोर काहीतरी होऊन जा म्हणे. ती त्यांची इच्छा ती आधीच राहिली सर. मी त्यांच्या डोळ्यासमोर नाही होऊ शकलो नाही सर. आणि 22 मग तिथून पुढे आम्ही जराशे प्रयत्न केले हे रिझल्टसाठी वगैरे वगैरे. मग 22चा रिझल्ट लागला, अभ्यास केला, मग त्याची प्री करायला लागलो. त्याच्यापासून चांगले मार्क्स आले, पण त्याचं मेरिट लेव्हल हाय लागलं. आणि ग्राउंडला 1 महिना बाकी असताना फादरची डेथ झाली सर. माझ्या फादरची डेथ झाली. मग कसं तरी वडिलांचा 13वा केला आणि लगेच ग्राउंडला गेलो. समजा ग्राउंड वगैरे केलं, पण तिथं मी सर 1 मार्काने उडालो सर. 314 मेरिट लागलं फायनल, आणि 313 मला काहीतरी मार्क्स होते. मी तिथं उडालो सर फायनल. फुल ब्लँक. म्हणलं आता आयुष्यामध्ये काहीच राहिलं नाही, आपल्याला खूप अपयश आलंय म्हटलं. आणि PSI लवकर म्हणजे वडिलांच्या डोळ्यासमोर लवकर व्हायचंय, त्याच्यामुळे मी 2019 असेल, 21, 22, 23 राज्यसेवा मी अशाच दिली सोडून. म्हणजे जायचं फक्त नॉर्मली, थोडाफार वरच्यावर अभ्यास, 400 ते 410 मध्ये अडकायचं,
म्हणजे म्हणजे मेन्सला असायचे. मेन्सला असायचो 400 पर्यंत मला मार्क आले. 410 माझे हायेस्ट मार्क येतं 22च्या याला. 410 का 405 मार्क आहेत, कमी झाले असेल वाटतं. मी काय परत सेकंड की काही चेक नाही केले. तिथपर्यंत अडकायचो रिव्हर्स. आणि त्याच्यामुळे तो एक रिग्रेट राहायचा, यार PSI साठी आपण किती काय गमवलंय म्हणून. जर माझा एक मित्र होता संदेश साळके म्हणून होता, चांगला मुलगा होता, म्हणजे कंटिन्यू एकच धरलं त्याने. म्हणजे त्याचं आम्ही उदाहरण सुद्धा देतो, खूप मी मित्रांना उदाहरण देतो सर. त्याचं नाव मला घ्यायला आता आवडेल सर, संदेश साळके म्हणणे. आम्ही सोबत होतो 11वी-12वीला. तर त्यांनी एकच धरून ठेवलं होतं की नाही मी ॲव्हरेज मुलगा होता, पण त्यांनी एकच धरून ठेवलं की मला राज्यसेवाच करायची. त्यांनी एक पहिला अटेम्प्ट गेला, सेकंड फेल झाला, तिसरा गेला. आता 2023 त्याचा 52वा रँक आहे त्याला. हा, मग तो क्लास 1 होऊन जाईल सर. आता त्याचं काय ते त्यांनी कोणते प्रेफरन्स टाकले मला माहित नाही, पण क्लास 1च्या रेसमध्ये आहे सर तो. पण ते झालं सर त्याचं. तसं आम्ही पण म्हटलं की लवकर पप्पांसमोर काहीतरी होऊन जाऊ, की डोळ्यासमोर होऊन गेलं की म्हणजे फादरला टेन्शन राहणार नाही की नाही मुलगा लागलाय काहीतरी नोकरीला म्हणून. ती एक त्यांना शेवटपर्यंत होती इच्छा, पण ती काय त्यांची इच्छा मी पूर्ण नाही करू शकलो. ती माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं फेल्युअर आहे सर. म्हणजे मी इथून पुढे किती जरी मी यशस्वी झालो काय झालो, पण ज्याच्यासाठी आपण ज्याच्या म्हणतो ना आपण ज्याचा थाप पडली पाहिजे आपल्या पाठीवरती की ना शाबास वाहतो केलं, ती थाप काही माझ्या पडली नाही सर. आणि ते स्वप्न पाहिलं, हा त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ती काही माझ्याकडून पूर्ण नाही झालं सर. ती माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठं फेल्युअर आहे. म्हणजे नियतीपुढे आपण कोणीच काही करू शकत नाही. त्या गोष्टीचं वाईट वाटतं सर, आयुष्यभर वाईट वाटणार की ना आपण आपल्या वडिलांसमोर ना की ना म्हणतो की ना वडिलांसमोर म्हणतो सर्वात मोठी म्हणतो ना आपण अभिमानास्पद गोष्ट असती आपल्या वडिलांच्या डोळ्यामध्ये आपलं कर्तृत्व दिसणं. ते मला नाही झालं, नियतीने नाही जमलं सर. बरोबर आहे. पण आता चला काय त्यांनी जे स्वप्न पाहिलं ते कमीत कमी ते नसताना तरी तुम्ही साकार करताय, ही एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट धरूनच आता तुम्हाला ते झालं करावं लागते. कारण जर समजा हे नसतं झालं तर आयुष्यभर तुम्ही स्वतःला माफ नसतं करू शकलो सर. नाही ते झालं सर. त्यांचीच पुण्य म्हणलं लागलं की मला 23 साठी 22ची मेन्स आणि 23ची मेन्स लगेच अशा 8 दिवसाची गॅपने झाली होती, तुम्हाला माहिती असेल. बरोबर. त्याच्यामुळे 23चा काय असा पॅटर्न वेगळा होता, त्यामुळे तो जास्त अभ्यास नव्हता आला आणि 23ची मेन्स अशीच देण्यात आली. आणि मला त्याकडून काय अपेक्षा नव्हती 23ची मेन्स कडून. यार मी बसणारच नाही म्हटलं, 125 मार्क आहेत म्हटलं, कुठे मी बसेल म्हटलं त्या मेन्सला म्हटलं. आणि कसा तरी रिझल्ट आला होता, खाली आला रिझल्ट आणि मी 4 मार्क लेंडने बसलो. 22चा 1 ऑगस्टला रिझल्ट गेला सर माझा. तेव्हा सर्वांनाच वाईट वाटलं, यार नेमकं काय चाललंय याच्या आयुष्यामध्ये. असं काय म्हणजे जवळजवळ 16 रिझल्ट गेले सर. असे 1, 2, 3 इंटरव्ह्यू वगैरे हे करून नेमकं काय चाललंय, काय नेमकं काय चाललंय या आयुष्यामध्ये, नेमकं काय चाललंय. मग शेवटी मग ते आपण म्हणतो ना ग्रामीण भागात थोडीशी विचारसरणी, ब्राह्मणाकडे जा, हे कर, पूजा अर्चा कर वगैरे हे कर. मग मम्मी मला एका ब्राह्मणाकडे घेऊन गेली. ती पण कामाख्या देवीचे ते प्रतिष्ठित ब्राह्मण होते. त्यांनी थोडंसं पूजा अर्चा काय ते आपण त्या फुले शाहू आंबेडकर विचारसरणीचे माणसं आहेत, पण आता शेवटी कसं असतं घरच्यांचं पण काहीतरी घरच्यांच्या समाधानासाठी मग ती पूजा केली वगैरे हे ते केलं की नाही बा होईल म्हणे. मग ते गुरुवार धरायला लावले, भरपूर अशा काही गोष्टी करायला लावल्या. म्हणजे आपण ते मानत नाही तर पण करावं लागलं. ही आपल्यासाठी पण एक शोकांतिकच असते की ना आपण आयुष्यभर लोकांना सांगतो फुले शाहू आंबेडकर विचारसरणी सांगतो की ते आपण ते वाचलेलं असतो, आंबेडकर वाचलेलं असतो, शाहू फुले आंबेडकर वाचलेलं असतो. पण ते जेव्हा आपल्या दिसती वेळ येते तेव्हा त्या समाज सुधारकांचं वाटतं यार त्यांनी कशी त्या कंडिशनमध्ये त्यांनी ते सहन केलं, हे केलं. मला ते 1-2 महिने त्रास झाला, चिकन नॉनव्हेज सोडायला लावलं, नंतर पूजा अर्चा करायची, गुरुवारचे उपवास धरायचे, जे की मला आवडत नाही सर ह्या गोष्टी करायला. पण आईच्या समाधानासाठी ठीक आहे बाबा चला आईचं म्हणणं तर करून घ्या. आणि त्याच्यानंतर 23 ग्राउंड पडलं सर. काय 4 मार्क लीड आहे, कुठं करता म्हटलं, कुठं ग्राउंडला जाता, ग्राउंड केलं म्हटलं की तुमचं परत आता ही राज्यसेवा सोडायची नाही म्हटलं, शेवटची राज्यसेवा म्हटलं. त्याच्यामुळे काय 1 डिसेंबरपर्यंत हेच केलं. आणि नंतर सुद्धा जायची इच्छा होत नव्हती सर ग्राउंडला, कारण की बाकीच्यांचे म्हटलं 4 मार्क जे 22ला सर मला 25.5 मार्क लीड होते सर. मला म्हटलं 25.5 मार्क नाही झालो आणि 4 मार्क कुठं काय होणार आहे. ज्यावेळेस अपेक्षा होते त्यावेळेस नाही झालं. मग माझे मित्र होते सर, शिवप्रसाद पाटील असेल, शुभम बोधे मोड असतील, चितोळे तुमचे मित्र आहे सर चितोळे सर म्हणून. ते सांगायचे आधी जाऊन ट्राय करा काय प्रॉब्लेम. तरी मी जात नव्हतो सर माहिती, ग्राउंडला गेलो नाही काय नाही. फक्त 21-22चा अनुभव होता ग्राउंडचा की ना आपण मारू शकतो असं तसं वगैरे म्हणून. काय असं काय विशेष काय नव्हतं. माझं पहिल्या दिवशी ग्राउंड आलं, 4 मार्क लीडमध्ये कुठं काय होणार आहे माझं म्हणून गेलो. मग चला म्हटलं जाऊन द्या. मी म्हटलं राहायला पण मी हॉटेल नाही गेलं, म्हटलं नाही म्हटलं खर्च नाही करायचा म्हटलं, माझ्या भावाकडे राहिलो. म्हटलं चला म्हटलं गेलो. आणि तिथं गेल्याच्यानंतर मी बघितलं की 50 मुलं आले पहिल्या दिवशी ग्राउंडला. 50 मुलं आले. म्हटलं यार म्हटलं आता आपल्याला पळावं लागतंय, म्हटलं आपले चान्सेस जास्त आहेत म्हटलं. आणि नशीब सर असेल मग काय म्हणा माझी 16 मेन्स असेल, माझ्या अपयशाचं कष्टाचं काय असेल मला देवाने दिलं असेल, किंवा माझ्या आई वडिलांची पुण्य असेल किंवा वडिलांची पुण्य असेल, मी म्हणत असेल. कष्ट असते सर प्रत्येक गोष्टीला असं म्हणत नाही, पण मी म्हणतो मी नशीबवान आहे त्या बाबतीत की माझ्या वडिलांची माझ्या मागे पुण्य असेल.
की त्या 50 मुलं आले सर त्या दिवशी ग्राउंडला बरं. आणि 70 मार्काचं एक मी वाईट होतं की 70 मार्काचं ग्राउंड क्वालिफाय होतं. मी तेव्हा ठरवलं की ना आता आपल्याला आता काही करायचं पळायचंय म्हटलं, किती काय होतं इकडं थांबायचं नाही म्हटलं, आपली प्रॅक्टिस असू नाही तर नसो. कारण की मला माहिती की ना मी रनिंग काढली सर, बाकीचे 50 मार्काचं इव्हेंट माझं आउट ऑफ होते सर, मला ते प्रॉब्लेम होता. मग आपण रनिंगला 25 तरी मार्क घ्यायची म्हटलं, काही करायचं पळायचं म्हटलं. पहिलं डिटेल उभं राहिलो, म्हटलं काही करून पळायचं. जीवाच्या आकांतात पळालो, इतका पळालो की ना कधी नव्हतं पळालो, इतकं पळालो. मी पळालो आणि चक्कर येऊन पडलो, पण फायनल कम्प्लीट केली, रेस कम्प्लीट 800 कम्प्लीट केलं आणि चक्कर येऊन पडलो. तर मोक्षदा पाटील म्हणून IPS होते आमच्या तिथं, हे होत्या इन्व्हिजिलेटर म्हणून आल्या होत्या. मग त्यांनी थोडंसं पाणी वगैरे देणं, कॅडबरी वगैरे खाऊ घालणं, नेमकं काय झालंय. पण माझ्यामुळं मी एकटा चक्कर येऊन पडलो होतो. पण मी फक्त बघितलं, मी त्यांना विचारलं मेरा कम्प्लीट हुआ की नाही मॅम. ती म्हणजे हा आपला कम्प्लीट हुआ. ओके डन. मग काय, मग ग्राउंड निघलं. ग्राउंड असं मी 87.5 मारलं सर ग्राउंड. चांगले मार्क्स होते मला, म्हणजे मी हायस्ट होतो तिथं तेव्हा ग्राउंडला. आणि त्या दिवशी फक्त 20च पोरं क्वालिफाय झाले. 50 मधले 20 पोरं क्वालिफाय झाले. आले कमीच होते, त्याच्यातून 20 का 22 मुलं क्वालिफाय झाले. त्याच वेळेस कळलं त्याच वेळेला मला थोडंसं कॉन्फिडन्स आला की आपण होतोय. आणि त्याच्यानंतर 4 दिवस मग एक दिवस मी राहिलो तिथं, अजून एक दिवस की बाबा दुसऱ्या दिवशी काय होते म्हणून परिस्थिती दुसऱ्या दिवशी पण हीच परिस्थिती 25-30 पोरं क्वालिफाय झाली. मग मी थोडंसं मला एक कॉन्फिडन्स आला की आता आपण होऊन जातोय, काय प्रॉब्लेम नाही. मग काय नाही, मग सर मग नंतर मग इंटरव्ह्यू म्हटलं आता गेल्या वर्षी 25 मार्क दिले, चांगले मार्क दिले ते देशपांडे सरांच्या पॅनलनी, पण ते तिथं कुठेतरी कमी वाटत होता. मग म्हटलं यावेळेस इंटरव्ह्यूची तयारी चांगली करायची म्हटलं, मग जेणेकरून आपल्याला रिग्रेट नाही राहिलं पाहिजे. आता हे चान्स आलाय आपल्याला, देवाच्या कृपेने म्हणावं की आपलं सगळं काय असेल, मी नशिबावरच म्हणतो या बाबतीत सर, काही का असं ना का नशीब पण म्हणावं लागेल की ना मी बसलो हे 4 मार्क लेट नाही वगैरे हे ते. मग इंटरव्ह्यूची तयारी चांगली करून माझे रूममेट येतं आकाश शिंगाडे म्हणून आणि अविनाश शितोळे सर, लॉजिक बुस्टरचे लेखक आहेत. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने माझी इंटरव्ह्यूची तयारी करून दिली. म्हणजे प्रत्येक अप्रोच असेल इंटरव्ह्यूचा वगैरे, म्हणजे कसं काय घ्यायचं, कसं विचारतील, काय विचारतील, पण अक्षरशः मला पिळून काढला. अक्षरशः माझ्या सगळ्या डिग्री वगैरे हे ते, मी जो प्लॅन बी सांगितला शेतीचा वगैरे काय, त्या पूर्ण म्हणजे इथून पुढे तुला ह्याच्याकडे नाही विचारतील बाबा, आणि विचारलं तर मग जाऊन नो म्हणून सांग डायरेक्ट. आणि एक मित्र होते सूरज काटकर म्हणून, त्यांचे रूममेट जसे अधिकारी होते, म्हणजे सगळे क्लासरूम आधी म्हणजे बगरे सर असतील वगैरे, त्यांनी पण एक चांगल्या पद्धतीने इंटरव्ह्यू घेतला की ना अधिकाऱ्यांना कसं विचारतात, त्यामुळे इंटरव्ह्यूची तयारी चांगली केली होती. आणि पॅनल सर मला रजनीश शेठ सरांचा आला सर, की ज्यांच्यासोबत माझ्या वडिलांनी काम केलं होतं सर. हा, मग तो पॅनल आल्यामुळे मला एक कॉन्फिडन्स होता की ना मला हे पोलीस डिपार्टमेंट होते, जे माझ्या डिग्री होती विचारणार नाही. मग त्यांनी मला पहिलाच प्रश्न तो विचारला, सर तू काय आला. मग मी वडिलांची पार्श्वभूमी सांगितली वगैरे हे ते. त्यांनी विचारलं कुठं काम केलं, नाव नाही विचारलं पण काम केलं. मग त्यांना ते हे झालं. आणि नंतर मला IT रिलेटेड क्वेश्चन विचारले की जे सरांनी, शितोळे सरांनी असेल, सूरज सरांनी असेल, ते माझ्याकडून करून घेत होतं. म्हणजे एक प्रकारे माझा एकदम आपण कसं तोंडपाठ करून कसं होतं तसा इंटरव्ह्यू झाला. मला तेव्हाच कळलं की मला तयारी केली होती तेच झालं. काय एकही क्वेश्चन बाहेरचा नाही, एकही क्वेश्चन बाहेरचा नाही. म्हणजे असं मला सांगायला पण, आणि माझा 10 मिनिट इंटरव्ह्यू झाला. ही माझ्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की ज्या आमच्या जे त्या दिवशी काहीतरी 30 का 35 पोरं बोलले होते, त्याच्यामध्ये माझा हायस्ट इंटरव्ह्यू झाला सर. 10 मिनिटं मला बोललो. तो इंटरव्ह्यू मी सॅटिस्फाईड होतो की माझा, म्हणजे असं वाटलं की एक अधिकाराचा इंटरव्ह्यू देऊन आलेलो आहे. घरी फोन केला की ना छान गेला इंटरव्ह्यू, काय प्रॉब्लेम नाही. आता मला असं वाटतं की माझं होऊन जाईल. तरी आपण सांगू शकत नव्हतो पुन्हा MPC शाश्वती नसती, काय किती वेळ लावल, काय लावल, तरी ते राडा झालाच. परत पोरं क्वालिफाय केले, ग्राउंड झालं, त्यांचंही झालं. त्यात पण भीती किती मुलं क्वालिफाय होते. पण समजा ठीक आहे, समजा नाही झाले, शेवटी रिझल्टची वाट कशी पाहता. रिझल्टची वाट सर त्या दिवशी खूप वाट बघत होतो. आणि त्या दिवशी कसं झालं, मामान ते पण आता सगळे माझ्या जीवनामध्ये ना सर, माझ्या मामांचा खूप मोठा रोल आहे सर माझ्या जीवनामध्ये. माझ्या दोन्ही मामांचा खूप मोठा, एक मामा शिक्षक येतं आणि एक मामा इथं पुणे सिटीला पोलीस येतं. म्हणजे वडिलांचं जेव्हा हे होतं किंवा असं दोन्ही मामा मला म्हणायचे तू अभ्यास कर, आम्ही सगळं वडिलांचं बघतो. त्यामुळे ना सर मी खरंच भाग्यवान आहे माझ्या मामांच्या बाबतीत की मला असे मामा मिळाले. आणि खरंच मी त्यांचे ऋणी, आयुष्यभर ऋणी राहणार. म्हणजे की ना त्यांनी मला माझ्या 3 वर्षाच्या काळामध्ये की ना खूप काही मदत केली. माझी बहीण असेल सर, माझी बहीण माझ्यापेक्षा लहान आहे सर. तिने लग्न झालं तिचं, लगेच पप्पाचा आजार डिटेल झाल्यानंतर. माझी बहीण आणि भाऊजी, की त्यांनी जी मला जो आधार दिला, माझ्या बहिणीने माझ्या वडिलांचं पूर्ण हॉस्पिटलायझेशन बघितलं मला. म्हणजे मी 3 वर्षात पप्पांच्यासाठी मला असं कसल्याच प्रकारचं हे गरज नाही पडली सर. म्हणून मी सगळं बहिणीने केलं सर. माझ्यापेक्षा लहान आहे सर. डॉक्युमेंटेशन पासून वडिलांच्या रिटायरमेंटच्या सगळ्या गोष्टी, त्यांच्या पेन्शनच्या सगळ्या गोष्टी, सगळं A to Z बहिणींनी केलं सर. माझ्या बहिणी आणि भाऊजींनी जो सपोर्ट केला सर,
तो खरंच खूप हे आहे. म्हणजे लहान असून सुद्धा तिने मला एक माझ्यासाठी खंबीरपणे उभा राहिली. आणि मामा तर होतेच माझ्यासाठी. म्हणतो ना आपण सह्याद्री कन्सेप्ट आहे ती, म्हणजे माझे दोन्ही मामा होते माझ्यासाठी. सह्याद्रीसारखे माझ्या खंबीरपणे उभा होते. ठीक आहे अपयश येत असतं, ते पण नाराज व्हायचे, पण त्यांना ती एक्साइटमेंट जास्त होती की लवकर रिझल्ट लागावा. आणि त्यांनी आधीच जामखेडमध्ये बॅनर वगैरे तयार करून ठेवले होते, हे केले होते. 25 तारखेला 25 मार्चला रिझल्ट येणार होता. पण त्या दिवशी असं झालं, वाट बघून बघून कटाळलो आणि त्या दिवशी काय सही केलीच नाही, अध्यक्षांनी सही केलीच नाही. आणि ह्यांनी तर सहीकडे टाकलं होतं कमिंग सून असं टाकलं होतं सहीकडे. हे मग मामा त्यांनी टाकून दिलं की आता भातचा शेवटी अधिकारी होणार आहे. आणि आमच्या साईडला सर अधिकारी वर्ग खूप कमी सर, म्हणजे आमच्या पट्ट्यामध्ये की अधिकारी वर्ग नाहीये सर जास्त. म्हणजे तुम्हाला सुद्धा माहित असेल जामखेड साईडला एवढं अधिकारी होणार, शिक्षक भरपूर आहे सर आमच्या साईडला. पण काय लागलाच नाही. मग गावातून फोन चालू झाले, अरे नेमकं काय झालं तुझं, नेमकं बाबा रिझल्ट होता ना तुझा आज प्रत्येकाला कसं सांगायचं अध्यक्षाने सही नाही केली. बरं ही क्षुल्लक गोष्ट आहे, अध्यक्षाने सही नाही केली असं कसं सांगायचं. नाही म्हणलं नाही लागला. बरं तुझं होणार आहे की नाही म्हणे की निसं वावटे उठं. म्हणजे असे गावातले 10-15 फोन असे झाले की यार तुझं झालंय का नाही झालं नेमकं. मग मी पूर्ण टेन्शन मध्ये यार कसं करावं यार. आता म्हटलं मी एकदा सांगितलं नव्हतं कोणाला, पण मामाने त्यांनी तर सगळीकडे सांगून ठेवलं की भातचा PSI होणार आहे. रात्रभर झोपलो नाही त्या दिवशी. यायला म्हटलं विनाकारण पचका झाला आपला. म्हटलं रिझल्ट आल्याच्या नंतर केला असं तर काय नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी पण अशी चर्चा चालू झाली टेलिग्रामला की रिझल्ट येणं जरासं अवघड आहे. की अध्यक्षांच काय नेमकं अध्यक्ष कुणी म्हणलं होतं की केरळला गेले, तर कुणी म्हटलं की नाही टेलिग्राम चॅनलवर सगळं माहिती असतं. टेलिग्राम चॅनल आणि टेलिग्राम चॅनल हे मी आता इथं बोलू शकत नाही त्यांच्या बाबतीत. पण खरंच म्हणजे ना एखाद्या नाही करायचं त्या बाबतीत, त्यांनी नाही करायला पाहिजे. मी त्यांना सल्ला देईल, कारण की खूप सारे लोक त्यांच्यावरती आस लावून बसले असतात आणि फुल टेन्शन मध्ये यार नाही होणार. मग थोडंसं इथं बोलायला नाही पाहिजे, थोडंसं राजकीय पॉवर लावली. आमचे स्थानिक आमदार यांच्या थ्रू वगैरे फोन करण्यात आला की ना बाबा रिझल्ट लावा, जेणेकरून एक फोन करा तुम्ही की ना काही करा, पण एक फोन करा की ना काहीच प्रॉब्लेम नाही रिझल्टला, कोणती केस नाही काही नाही. त्यांनी विचारलं केस वगैरे आहे का, ते म्हणे मी करतो म्हणे. मग त्यांनी तो फोन केला, ठीक आहे नाव घ्यायला बी काय प्रॉब्लेम नाही. रोहित पवार आमचे स्थानिक आमदार आहेत, त्यांनी फोन केला. मग ते त्यांच्या PAने सांगितलं की रिझल्ट 4 वाजेपर्यंत लागणार आहे. मग मी पहिला मेसेज महाराष्ट्राच्या आमचा जो PSI ग्रुप आहे महाराष्ट्राचा टेलिग्राम चॅनल, मी टाकला की 3:30 पर्यंत रिझल्ट लागून जाईल म्हणून. आणि 4 ला कधी रिझल्ट लागला. मी काय बघितलं नाही, फक्त चेक केला किती आहे फक्त, बस ओके डन. मग सगळ्यांना सांगितलं रिझल्ट लागला. मग तिथून पुढे मुलांनीच अश्रू होते सर भरपूर डोळ्यामध्ये. मग आता मला रडायचं कुठं. जवळचे व्यक्ती सर शितोळे सर असतील, शितोळे सर आम्ही 4-5 वर्ष रूममेट आहेत सर. त्यांनी माझा संघर्ष जवळून बघितला. आम्ही सोबत एका रूममध्ये रूम शेअर केलेली वगैरे हे केले. मग मी माझ्या रूममेटला बोलून घेतलं, म्हटलं या म्हटलं लवकर, म्हटलं मला काय सहन होणार नाही म्हटलं. मग त्यांच्यापाशी रडलो वगैरे हे केलो. आता म्हटलं बाहेर काय रडू नाही, म्हटलं बाहेर नको रडायचं. म्हटलं माझं नेचर जसं जॉली नेचर झालं, धिंगाणा बिंगाणा करणं म्हणून असं हे आहे. मग मी रूममेट समोर रडलो सर, भरपूर रडलो की ना. आणि त्या टाइमला वडिलांची आठवण आली की ना पाहिजे होते असं की ना ऍटलिस्ट त्यांचं स्वप्न होतं की ना अधिकारी झाला मुलगा. आणि आईला कॉल केला, आईला लय कॉल करत होतो, पण आई काहीतरी आमच्या गावामध्ये सप्ताह चालू होता, त्यामुळे आई कीर्तनामध्ये होती. कंटिन्यू कॉल करतो, आई काय कॉल होत नाही. 2 तास झालं, सगळ्यांचे फोन येत, पण आईला काय आईला बातमीच नाही माहित काय झालं नाही, माहितच नाही नेमकं काय, म्हणजे सांगायचं कळणार कुठून. मग मित्रांना म्हटलं, अरे मित्र पण जामखेडला होते, इकडे तिकडे होते. मामा फोन करत होता, सगळे फोन करत, मम्मीला पण काहीच नाही. मग सप्त्यामध्ये फोन केला, सप्त्याच्या ऑर्गनायझरला सांगितलं की ना तुम्ही पुकारा की वैभव PSI झाला म्हणून. मग सप्त्यामध्ये पुकारला की ना आपल्या गावचे सुपुत्र वैभव राठ्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. गावाला माहित झालं. मग मम्मीचा तिथंच मम्मी होती तिथं की लगेच म्हणे मम्मीचा सत्कार करा म्हणे. मग तिथं पूर्ण सप्त्यामध्ये सत्कार केला. मग दुसऱ्या दिवशी स्थानिक रोहितदादा आलते, आमदार आलते गावाकडे, शेवटचं काल्याचं कीर्तन म्हणतो ना आपण. मग त्यांनी आईचा सत्कार वगैरे केला. मग या गोष्टी झाल्या. मग आई मी पण खूप रडलो की ना काय शेवटी ज्यांच्यासमोर व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही, पण झालं बाबा. मम्मी म्हटली तू हा समाधान खूप मोठं आहे की ना तू झालास म्हणून काहीतरी बाबा. म्हणजे जी आई वडिलांना भीती असते की ना बाबा यार मुलांचं काय होणार आहे, कारण की सर स्पर्धाचं युग आहे सर हे. तुम्ही कोणत्या क्षेत्रात जा सर, IT सेक्टरमध्ये जा, नाहीतर नीट जा, डॉक्टर सेक्टर जा, कोणत्या क्षेत्रात स्पर्धा आहे सर. आता जर झालं नसतं तर आयुष्यभर तुमच्या मनामध्ये राहिलं असतं. जे वडिलांनी स्वप्न पाहिलं ते आपण ते असताना तर नाहीच करू शकलो, पण ते गेल्याच्या नंतर पण करू शकलो नाही. हे सगळं होत असताना ज्यावेळेस तुम्ही 16 मेन्स दिल्या, 16 मेन्स दिल्याच्या नंतर तुम्हाला यश आलं, काहीतरी तुम्हाला लक्षात आलं असेल ना की आपलं काय चुकत होतं नक्की. कारण तुम्हीच एकटे नाहीत असे की अपयश येणार, भरपूर जण आहेत. तुम्ही त्या चुकांवरती मात केली असेल म्हणून तुम्ही यशस्वी झाला. काय चुकत होत तुमचं? 20-21 मेन्स सोबत झाल्या, त्याच्यामुळे चुका दुरुस्त करायला जास्त टाइम नाही मिळाला.
पण 22ला मी त्या बऱ्यापैकी काय केलं. चुका काय होत्या? चुका अशा होत्या सर माहिती का सर, कंबाईनचं गणित एकच आहे. कंबाईन मधून जर तुम्हाला पोस्ट पाहिजे ना तर पहिला पेपर मॅटर करतो तुम्हाला. पहिल्या पेपरला तुम्हाला मस्ट आहे सर, तिथून तुम्हाला मार्क आलेच पाहिजे. म्हणजे तुमचं मराठी व्याकरण चांगलं असलं पाहिजे, इंग्लिश ग्रामर चांगला असलं पाहिजे, हे मस्ट आहे सर तुम्हाला. त्याला कोणती सक्सेस की एकच आहे सर, कंबाईन मध्ये पोस्ट घ्यायचं. सेकंड पेपर प्रत्येक जण मार्क घेतो सर. बरोबर. मला सेकंड पेपरला सर दरवेळेस मार्क जास्त असायचे सर, 75, 80, पण मला पहिल्या पेपरला मार्कच पडत नसायचे. मला मराठी हा माझा व्याकरण विषय वीक होता सर माझा. भरपूर प्रयत्न करायचो सर मी, म्हणजे क्लासेस केले, म्हणजे क्लासेस फक्त मी मराठीचे भरपूर केले. म्हणजे अक्षरशः माझे रूममेट सुद्धा म्हणायचे, यार तुझ्यासोबत नेमके असे काय ट्रॅजेडी व्हायला लागली की तुला मराठी येत नाही, म्हणजे सगळ्यांना मराठी येतं तुला मराठी येत नाही. मी अजून सर म्हणजे मी ऑनेस्टली सांगतो सर, मला 50 पैकी अजून मी 40 क्रॉस केलेलं नाही सर. ग्रुप सीच्या पेपरला सुद्धा केलेलं नाही. म्हणजे मराठीचा पेपर सोडताना मला फॅन खाली घाम फुटायचा सर अक्षरशः. म्हणजे इतकं मला हे होतं, म्हणजे ती माझ्या आयुष्यातली मला एक चॅलेंजिंग गोष्ट की मला काही करून मला 40 क्रॉस करायचे. आणि तेच चुकवायचे सर माझ्या मराठीला. मग त्याच्यामध्ये माझे रिव्हिजन कमी पडत असेल किंवा माझं आकलन मराठीच्या बाबतीत थोडंसं कमी असेल सर, त्या गोष्टी मला प्रॉब्लेम द्यायच्या. त्यामुळं आणि नंतर सर्वात मोठी गोष्ट PYQ अनालिसिस असेल. मी PYQ सॉल्व्ह करतो. मी PYQला मी असं जास्त वेटेज देत नव्हतो की ती मला नंतर जाणवं लागलं की ना PYQ किती महत्वाची गोष्ट आहे आयुष्यामध्ये. नंतर टेस्ट सिरीज असतील ह्या लावत नव्हतो. नाही काय करायचं टेस्ट सिरीजचं, काय त्यांना थोडीच आयोगाचा पेपर जमतोय, आयोगाचा पेपर सॉल्व्ह करू आणि झालं, संपला विषय. पण जे कॉन्फिडन्स बिल्ड करायचा असतो तुमचा, टेस्ट सिरीज एक म्हणत नाही की टेस्ट सिरीजने तुम्हाला जसे तसे आयोगामध्ये तसे प्रश्न पडतात, पण एक तुमचा एक पाया बेस पक्का करत कसं फेस करायचं, तुम्हाला टाइम मॅनेजमेंट जमलं पाहिजे. त्या गोष्टी सर माझ्या चुका झाल्या सर, आणि हे मी मान्य करतो सर की जे माझ्याकडून खरंच चुका झाल्या की ह्या गोष्टी मी नव्हत्या करायला पाहिजे. जे सिनियर सांगायचे, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, कधी सिनियरचं ऐकायचं नाही, काय नाही. आमच्या इंजिनिअरिंगमध्ये काय सिनियर प्रकार हा नसतो. मग हा चल चालते जाऊन द्या, करतो म्हणजे सांगून थकून जायचे. रूममेट थकून जायचे, अरे तू कर, टेस्ट सिरीज लाव, हे लाव ते लाव. नाही, पण नुसतं रात्रंदिवस अभ्यास करून होत नाही सर गोष्टी. काय तुम्हाला स्मार्ट वर्क करावं लागतं ह्या गोष्टीसाठी. त्या गोष्टी माझ्याकडून होत नाही. मी कंटिन्यू अभ्यास करायचो, वाचायचो, पाठांतर करायचो, वेगळे पुस्तकं घ्यायचो. पण यात एक कळालं सर, एकच पुस्तक सफिशियंट आहे, त्याला जास्त रिव्हिजन द्या, क्वेश्चन सॉल्व्ह करा, त्याच्या मागचे स्वाध्याय वगैरे ह्या गोष्टी, त्या क्वेश्चन सॉल्व्ह करा की जेणेकरून तुम्हाला एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो. आणि आयोग काय त्याच्या पलीकडे जात नाही, मोरा वळंब्याच्या पलीकडे अजून आयोग गेलेला नाही. पण विनाकारण वेगवेगळ्या पुस्तकं घ्या, हे करा, टेस्ट सिरीज लावा. मी म्हणतो मुलांना कंटिन्यू सांगतो की माझ्या ज्या चुका झाल्या, PYQ एवढे पाठ करा की ती पुस्तक ना अक्षरशः पाठ करून, जे कोणते असेल मार्केटमध्ये, मी नाव घेत नाही, पण जे कोणते असेल ते अक्षरशः पाठ करून टाका. ऍटलिस्ट तुमचं तिथं मी म्हणतो 100 मार्कापैकी 30 मार्क तरी PYQ अनालिसिस, PYQ बेस्ड क्वेश्चन पडते. मग ते 30 मार्क तर तुम्ही कॅप्चर करा. बरोबर सर, सांगायसारखी गोष्ट आहे सर. 22ला जो माझा 1 मार्क रिझल्ट गेला, मी प्रत्येकाला सांगतो, इथं बी सांगायला मला काय लाज वाटणार नाही. कॅट अँड डॉग लाईफ एक इडियम्स अँड फ्रेज आहे सर, ती मी चुकलेलो आहे सर. बरं. की जी कुणीही चुकू शकत नाही. ती जर बरोबर असेल तर मी आज PSI असतो सर 22ला सर. मग ती चूक माझी कशामुळे, तर फक्त एक साध्या चुकांमुळे, साध्या सिंपल चुका. अवघड तर सगळं बरोबर यायचं, बरोबर, अवघड गोष्टी सगळ्या बरोबर यायच्या, पण सिंपल चुका मला भागात पडल्या, म्हणजे की मला दरवेळेस व्हायच्या. आणि एक भीती वाटायची सर न्यूनगंड, मागचे रिझल्ट जायचे अपयश, त्याची एक ती भीती असायची दरवेळेस की यार यावेळेस तर व्हायला पाहिजे. आणि पहिल्याच पेपरची भीती असायची. आणि कंबाईनचं गणितच एवढं सर, पहिला पेपर मस्ट आहे सर तुम्हाला, पहिला पेपर. आणि आजचं पण इथून पुढे आता कॉम्पिटिशन तर भरपूर वाढलेली, नवीन पोरं कसंच ऐकत नाही. क्लासवाल्यांनी जे नवीन क्लास आले त्यांनी पूर्ण एक प्रकारे स्पून फिडिंग तयार करून ठेवलेलं आहे, जे की आमच्या वेळेस नोट्स काढणं, म्हणजे नोट्स काढणं असायचं लॉकडाऊनच्या आधी, नोट्स काढणं वगैरे. आता पूर्ण स्पून फिडिंग आहे. तुम्ही फक्त अभ्यास करा. आणि नवीन पोरामध्ये इफिशियन्सी जास्त आहे सर अभ्यास करण्याची, बसण्याची. ती म्हणजे सुट्टी, म्हणजे एकदम हार्ड वर्क करत, आणि त्यांना माहिती आहे 1-2 वर्ष द्यायचं की आपण होऊन जातोय. आणि ते ओल्ड म्हणजे जुन्या मुलांना ते तेवढं बसणं, एफिशियन्सी तेवढी ती राहत नाही सर वयमानानुसार. जुने ऐकायला तयार नसतात. जुने ऐकायला तयार नसतात, ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही जसं सांगितलं, स्वतः जे वाटते तेच करणार. चुका सुधारायला स्वतःला संधीच द्यायची. अर्थात तुम्ही चुका सुधारवल्या आणि आज तुम्ही PSI म्हणून तुमचं सिलेक्शन झालं. वडिलांनी पाहिलेलं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं. आजच्या या पॉडकास्टच्या शेवटी, कारण एवढं सोपं नाहीये, सतत अपयश पचवणं, वडील आजारी असणं, त्याच्यातून अपयशावरती मात नाही म्हणता येणार, पण तुम्ही अपयशच पचवत होते. वडील गेले आणि नंतर तुम्हाला यश आलं. आणि त्यात तुमच्या पूजा अर्चा, मला वाटतं हा पॉडकास्ट जे ऐकतील ते 100% तुम्हाला अभ्यासासाठी नाही फोन करणार, तो ब्राह्मण कोण होता आणि पूजा कुठे केली होती नाही हे विचारासाठी फोन करतील. ते मी तुमच्या माध्यमातून सांगतो, मी फक्त ते आईच्या समाधानासाठी केलं होतं. अगदी बरोबर. पण त्यांनी काय नसतं, शेवटी तुमचे कष्टच मॅटर करतात. बरोबर.
शेवटी कष्टावरती सगळ्या कष्टावरती गोष्टी आहेत. तुम्ही माझी- चुका सुधारवल्या म्हणून येस 22ला पोस्ट गेली, माझी चूक आहे. बरोबर. मी ते अशा सिंपल गोष्टी चुकलो म्हणून माझ्या पोस्ट गेला. मिळालेत ना 22ला वेळ, पोरांनी मार्क घेतले 155 पर्यंत मार्क घेतले. Yes. पण त्यांनी त्या चुका नाही केल्या, आम्ही त्याचा चुका केल्या, मग बाहेर पडलो. बरोबर. ते आता म्हणतात आता गावाकडचे थोडेसे आपलं नाही खरं तर तुमचा जर प्रवास पाहिला ऐकला तर एवढ्या अपयशातून तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवून वडील गेले, वडिलांचा आजार, सगळ्या गोष्टी कुटुंब पाहून तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. एवढं सोपं नाहीये, कारण अपयश प्लस फॅमिली ह्या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला अपयशच होतं. बरोबर. शेवटी वडील गेले तुमचे, तरी पण तुम्ही स्टेबल राहिलात आणि यश मिळवलं. खरं ती मोठी गोष्ट आहे. खरं तर अभ्यासाविषयी पण तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल नक्कीच. एक सेपरेट आपण सेशन घेऊया. बरोबर. तुमचा प्रवासच असा आहे की त्याच्यामध्ये अभ्यास, खरं तर तुम्ही ज्या शेवटी गोष्टी सांगितल्या की कुठल्या चुका तुम्ही करत होते आणि ह्याच चुका बऱ्यापैकी सगळ्यांच्याच आहेत ह्या चुका. आणि ज्यांची पोस्ट झाली सर ह्याच चुका आहेत बऱ्यापैकी सगळ्यांच्या. आणि शेवटी तुमच्या प्रवासासोबत ह्या तुम्ही दिलेले सल्ले हे देखील विद्यार्थ्यांनी जर ऐकले तर निश्चित ज्यांना आजही अपयश येत आहे आणि चुका लक्षात येत नाहीत त्यांनी तुमच्या चुकातून शिकणं गरजेचं आहे. तर तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि तुमचा प्रवास मांडला आणि बहुमूल्य सल्ले दिले, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. थँक्यू सो मच सर. तुम्ही आम्हाला बोलवलं ह्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. वास्तव कट्ट्याच्या माध्यमातून आमच्या एक मित्रांचं नाव नक्कीच घेऊ शकतो, अविनाश शितोळे सर. त्यांचं लॉजिक बुस्टर पुस्तक आहे सर. त्यांच्या ते पुस्तकाचं खरंच मी विद्यार्थ्यांना सजेस्ट करेल की ना ते पुस्तक खरंच एकदा बघा तुम्ही. ज्या पद्धतीने मांडणी केली, ज्या पद्धतीने माहिती संकलित केली, त्या पद्धतीने तुम्ही पूर्वपरीक्षेसाठी ते पुस्तक खरंच नक्की वापरा, की जेणेकरून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जो की फायदा होतो, ज्या एखाद्याला टाइम कमी असतो, टाइम बॉन्ड कमी असतो अभ्यासाला, तर त्याने ते पुस्तक रेफर करायला पाहिजे, की जेणेकरून तुम्ही त्या ऍटलिस्ट प्रीचा कट ऑफ तर 100% तुम्ही क्वालिफाय करू शकता तुम्ही त्या पुस्तकांवरती. त्यामुळे मी सगळ्यांना सांगाल की ते पुस्तक खरंच एकदा तुम्ही ट्राय करून बघावे. येस. थँक्यू. थँक्यू सो मच सर.